नमस्कार, मी तृप्ती पालकर। पुढच्या 22 मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत राज्य, देश, जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांचा नॉनस्टॉप आढावा। तर सुरुवात करूयात महाफास्ट घडामोडींना। पाकिस्तानच्या हवाई दलाची मानवरहित ड्रोन आणि 4 F-16 विमानं भारत-पाक सीमेवरती आढळलेली आहेत। पहाटे 3 वाजता खेमकरन सेक्टरमध्ये ही घटना घडलेली आहे। त्यावेळी सडेतोड उत्तर देत भारताच्या मिराज आणि सुखोई विमानानं पाकच्या या विमानांना पिटाळून लावलंय। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। कृष्णा घाटी आणि मानकोटमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे। पाकिस्तानकडून भारताच्या चौक्यांवरती गोळीबार देखील करण्यात आलाय। शस्त्रसंधीमध्ये 16 नागरिकांसह 6 सैन्य अधिकारी जखमी झालेले आहेत। भारताने देखील या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलंय। काश्मीर खोऱ्यामध्ये दहशत निर्माण करणारा जैश-ए मोहम्मदचा दहशतवादी मोहम्मद फैयाज अहमद लोनला अटक करण्यात आलेली आहे। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं श्रीनगर इथून लोनला अटक केलेली आहे। त्याच्यावरती 2 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलेलं होतं। शिवाय त्याच्या विरोधामध्ये अजामीनपत्र वॉरंट देखील जारी करण्यात आलं होतं। येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकनं काँग्रेस पक्षाशी संबंधित 687 बनावट फेसबुक पेज डिलीट केलेले आहेत। बनावट नावानं उघडलेल्या या फेसबुक पेजवरती संशयास्पद माहिती टाकली जात होती। महत्त्वाचं म्हणजे या व्यक्ती काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असल्याची माहिती फेसबुकला मिळाली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा वर्ध्यामध्ये झाली। वर्ध्याच्या स्वावलंबी सेक्टर मैदानावरती ही सभा घेण्यात आली आणि यावेळी भाजपसह मित्र पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते। वर्ध्यातल्या या प्रचार सभेमध्ये मोदींनी शरद पवार आणि अजित पवारांवर देखील जोरदार टीका केली आहे। पंतप्रधानांनी शरद पवारांवरती चौफेर हल्ला चढवताना शरद पवार यांच्या पुतण्याच्या हातूनच त्यांची हिट विकेट गेली असा टोला लगावलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता खूप मोठं कौटुंबिक युद्ध सुरू झालेलं आहे। शरद पवार यांची पक्षावरील पकड आता सुटत चाललेली आहे। आता हळूहळू पवार यांचा पुतण्या पक्ष आपल्या ताब्यात घेऊ पाहतोय असं अजित पवारांचं नाव न घेता पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय। वर्ध्यातील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केलाय। काँग्रेसने हिंदू दहशतवाद हा शब्द वापरून देशाचा अपमान केलाय। हिंदू दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असल्याची जगामध्ये एकही घटना घडलेली नाहीये। काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंनी हिंदू दहशतवादाचा उल्लेख केला। हिंदू दहशतवादाच्या पापामधून काँग्रेसला कधीही मुक्ती मिळणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। गेली 50 वर्ष काँग्रेसनं देशाला एप्रिल फूल बनवलेलं आहे। आता लोकांना तुम्ही एप्रिल फूल बनवू शकत नाही अशी खिल्ली मुख्यमंत्र्यांनी उडवलेली आहे। काँग्रेस लोकसभेमध्ये, विधानसभेत, जिल्हा परिषदेत एवढंच नाही तर ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसला विसर्जित करण्याचं काम भाजपनं केलं असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपच्या मैं भी चौकीदार हूं या गाण्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रणगाड्यावरती उभं राहून या गाण्याचं चित्रीकरण केल्यानं काँग्रेसनं आक्षेप घेतलेला आहे। लष्कराच्या रणगाड्यावरील चित्रीकरण तसंच लष्करातील जवानांचं दृश्य हे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन असल्यामुळे भाजपला नोटीस बजावण्यात आलेली होती। लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीसोबत आघाडी करण्यास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नकार दिलाय। राहुल गांधींची मी नुकतीच भेट घेतली आणि त्यांनी आपसोबत हातमिळवणी करण्यास नकार दिलाय असं अरविंद केजरीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे। नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये यंदा दुपटीहून अधिक वाढ करण्यात आलेली आहे। 198 निवडणूक चिन्ह मुक्त चिन्ह म्हणून घोषित करण्यात आलेली असून त्यामध्ये डिजिटल साधनांचा मोठ्या प्रमाणावरती समावेश आहे। लॅपटॉप, कॉम्प्युटरचा माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, पेन ड्राईव्ह, रोबोट, हेडफोन यांचा समावेश निवडणूक चिन्हांमध्ये आहे। रेल्वेच्या चहा कपांवर मैं भी चौकीदारच्या जाहिराती करून तिकिटांवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्र छापल्यानं रेल्वेने याची गंभीर दखल घेतलेली आहे। रेल्वे मंडळाचे अध्यक्ष VK यादव यांनी रेल्वेच्या आवारातील सर्व राजकीय जाहिराती काढून टाकण्यास सांगितलेलं आहे।
हिंसाचार प्रकरणातील शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टानं नकार दिल्यानंतर काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। शिक्षेला स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकेमधून करण्यात आलेली आहे। मेहसाण जिल्ह्यामध्ये 23 जुलै 2015 रोजी भाजपा आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची मोडतोड करण्यात आलेली होती। या प्रकरणी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे। चंद्रपूरमध्ये बहुजन वंचित आघाडीच्या प्रचाराकरता झालेल्या सभेमध्ये खासदार असदुद्दीन ओवैसी आणि डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी आणि युतीवरती जोरदार टीका केली। काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप हे एकाच माळेचे मणी आहेत असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवरती देखील टीका केली आहे। स्वतःला चौकीदार म्हणवणाऱ्या मोदींनी पुलवामा हल्ल्यासाठी वापरण्यात आलेलं आरडीएक्स आलं कुठून याचं उत्तर द्यावं असं ओवैसी म्हणाले। भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांचं 2 मतदार याद्यांमध्ये नाव असल्याचं समोर आलेलं आहे। परळी तालुक्यातील नाथरा या त्यांच्या मूळ गावी प्रीतम मुंडे मतदान करतात, मात्र मुंबईतील वरळी इथे देखील त्यांचं मतदान यादीमध्ये नाव असल्याचं समोर आलेलं आहे। विरोधकांनी यावरती आरोप केलाय। बोगस मतदान यादीमध्ये नाव टाकणाऱ्यांवरती रीतसर तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलेलं आहे। शिवसेना भाजपा महायुतीची पहिली प्रचार सभा रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथे पार पडली। या सभेदरम्यान खासदार कसा नसावा हे सांगताना गीते यांनी राष्ट्रवादीच्या तटकरे यांच्यावरती भ्रष्टाचाराचा पाढा वाचलेला आहे, तर आमदार जयंत पाटील यांच्या आरडीसीसी बँकेला लक्ष करत वैयक्तिक राजकारणामध्ये लक्ष घालण्याची वेळ आणू नका असा खुलासा देखील गीते यांनी केलेला आहे। नागपुरातल्या कलाकारांना संबोधित करण्यासाठी गडकरींनी सभा घेतली आणि त्यावेळी त्यांना मतदान करण्याचं देखील आवाहन केलं। कलाकारांना अनेकदा अडचणींना सामोरं जावं लागतं, कलाकार वंचित राहू नये, त्यांना आपली कला सादर करता यावी यासाठी रंगमंचाची गरज असते आणि त्यासाठीच नागपूरमध्ये सभागृह निर्माण करण्यात आलं, त्याचा फायदा कलावंतांना होतोय असं देखील यावेळी गडकरी म्हणाले। युतीच्या वतीनं आदित्य संवाद या कार्यक्रमाची सुरुवात मंगळवारी औरंगाबादमधून करण्यात येणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवकांशी संवाद साधण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते राज्यभरामध्ये हा कार्यक्रम घेणार आहेत। औरंगाबादमध्ये सुरुवात झाल्यावरती 7 एप्रिलला नाशिक, 13 एप्रिल कोल्हापूर, 21 एप्रिल मुंबई आणि 24 एप्रिलला पिंपरी चिंचवडमध्ये या उपक्रमाचा समारोप होणार आहे। पुण्यामध्ये काल प्रचाराचा वेगळा पॅटर्न पाहायला मिळाला। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 3 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना काँग्रेसनं अद्याप उमेदवार जाहीर केलेला नसताना देखील प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। काल कसबा गणपती मंदिरामधून आघाडीनं प्रचाराचा श्रीगणेशा केला। त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व कार्यकर्ते सहभागी होते। उमेदवार जरी नसला तरी पंजाला मत म्हणजे काँग्रेसला मत अशा घोषणा ऐकायला मिळाल्या। दरम्यान मोहनदादा जोशी, अरविंद शिंदे आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाड या तिघांनी देखील उमेदवारीसाठी जोरदार तयारी सुरूच ठेवलेली आहे। त्यामुळे पुण्याची उमेदवारी आज तरी जाहीर होते का याची उत्सुकता सर्वांना आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडी आणि युती या दोनच पक्षामध्ये निवडणूक होत होती। यंदा मात्र नाशिक लोकसभेची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे, कारण भाजपचे नेते माणिकराव कोकाटे यांनी बंड पुकारत अपक्ष लढण्याची भूमिका घेतलेली आहे, तर वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा आपला उमेदवार रिंगणामध्ये उतरवून ही लढत चुरशीची केली आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात कोण जिंकणार याचं भाकीत ज्योतिषांनी करावं आणि 21 लाख रुपये बक्षीस जिंकावं असं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं ज्योतिषांना करण्यात आलेलं आहे। केवळ पैसे कमवण्यासाठी ज्योतिष भाकीत वर्तवत असतात असा आरोप देखील अन्नीसनं केला। औरंगाबादचे काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्याआधी त्यांनी क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली। त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांच्यासह आमदार राजेंद्र दर्डा, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई महापालिकेच्या वेगवेगळ्या समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी चांगल्या कामगिरीमुळे पुन्हा एकदा स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिलेली आहे, तर सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांचे कुर्ला येथील भूखंड प्रकरण त्यांना चांगलंच भोवल्यामुळे त्यांची समिती अध्यक्षपदावरून गच्छंती करण्यात आलेली आहे।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेसबाबत अनेक तक्रारी असताना विद्यापीठाच्या नवीन परिपत्रकामुळे विद्यार्थी आक्रमक झालेत। विद्यार्थ्यांनी मेसमध्ये एका थाळीमध्ये दोघांनी जेवण करू नये, नियमांचं काटेकोर पालन करण्यात यावं असा आदेश विद्यापीठाकडून काढण्यात आलेला आहे। मेसनं आदेश काढल्यानं विद्यार्थी आज आवाज उठवत असून विद्यापीठाच्या मेसजवळ आंदोलन करण्यात आलंय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये रॉबर्ट वाड्रा यांना पुन्हा एकदा कोर्टानं दिलासा दिलेला आहे। विशेष सीबीआय कोर्टानं रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचे सहकारी मनोज अरोरा या दोघांना अंतरिम जामीन मंजूर केला। प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावरती कोर्टानं या दोघांना जामीन दिलेला आहे। सूचना दिल्याशिवाय देशाबाहेर न जाण्याचे आदेश कोर्टानं वाड्रा यांना दिलेले आहेत। जेट एअरवेजच्या पायलट्सचा होणारा संप 15 दिवस पुढे ढकलण्यात आलाय। कंपनीनं त्यांना डिसेंबर महिन्याचा पगार दिल्यानं हा संप पुढे ढकलण्यात आलाय। पण इतर महिन्यांचा पगार 10 एप्रिलपर्यंत झाला नाही तर 15 एप्रिलपासून संपावर जाणार असल्याचा इशारा कामगारांनी दिलेला आहे। इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून PSLV-C45 या रॉकेटचं प्रक्षेपण सोमवारी सकाळी 9:30 वाजता झालं। या प्रक्षेपणामध्ये इस्रोनं एमिसॅट आणि नॅनो सॅटेलाइट्स या एकाच वेळी अंतराळामध्ये पाठवून इतिहास रचलेला आहे। जगभरातील 28 देश या मिशनमध्ये सहभागी झाले। पॅन कार्ड आधार कार्डची लिंक करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। 31 मार्चला मुदत संपणार होती, मात्र काही करदात्यांनी अद्याप देखील दोन्ही कार्ड संलग्न केलेले नाहीयेत, त्यामुळे ही मुदत वाढवणं गरजेचं असल्याचं आयकर विभागानं स्पष्ट केलं आहे। एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 700 नव्या कोऱ्या बसेस विकत घेण्यासाठी राज्य सरकारनं 50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बस खरेदी करताना निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत। अंधेरीतील मरोळच्या विजयनगरमधील वुडलँड सोसायटीमध्ये बिबट्या आढळून आला। आरे कॉलनीपासून 100 मीटरच्या अंतरावरच हा परिसर आहे। या सोसायटीमध्ये बिबट्या आढळून आल्यानं एकच खळबळ माजलेली होती। सोसायटीमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं होतं। दरम्यान वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। पुण्यामध्ये किरकोळ वादातून पतीने दारूच्या नशेमध्ये पत्नीवरती कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केलेली आहे। पुण्यातल्या महमदवाडीतील वडकर माळा परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। बनवडी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकरणी पती विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हत्येनंतर आरोपी पती फरार झालाय। धुळ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकरी दाम्पत्यानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय। प्रकाश धनगर आणि त्यांच्या पत्नीनं अंगावरती रॉकेल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला। गेल्या 1 महिन्यापासून विहिरीचं काम करून देखील अधिकारी अनुदान देत नाहीत, तसंच अधिकारी 25% मागणी करत असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्यानं केलेला आहे। भीमाशंकर अभयारण्य परिसरातील मदोशी घाटामध्ये अज्ञात व्यक्तींची जाळून हत्या करण्यात आलेली आहे। जळालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्यानं संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। वर्षभरामध्ये भीमाशंकर परिसरामध्ये जाळून मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे। ठाण्यातील विटावा ब्रिजजवळ पाण्याची पाईपलाईन फुटलेली होती आणि पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे। एकीकडे पाणी टंचाई असताना ठाण्यामध्ये लाखो लिटर पाणी वाया गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या लाटा येण्याचा इशारा पुणे वेधशाळेनं दिलेला आहे। मराठवाड्यामध्ये पुढील 4 दिवस, मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 3 दिवस तर विदर्भामध्ये पुढच्या 5 दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटा येतील असं पुणे वेधशाळेनं म्हटलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। महापासमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परततोय। पाहत रहा जय महाराष्ट्र। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या घडामोडींकडे। विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं सलग 3ऱ्यांदा क्रमवारीमध्ये अव्वल स्थान कायम राखलेलं आहे।
आयसीसी टेस्ट कॉम्पिटिशन एमसीसी मध्ये म्हणजेच आयसीसीआय कडून मानाची गदा मिळवलेली होती आणि सोबतच टीम इंडियाला $1 मिलियन रोख रकमेचं बक्षीसही देण्यात आलं। 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये प्रत्येक संघाची कसोटी कामगिरी पाहून जो संघ वर्षा अखेरीस अव्वल स्थानी विराजमान होतो त्या संघाला ही मानाची गदा आणि रोख रक्कम देण्याचा मान असतो। कॉफी विथ करण शो मध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणारा हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश बीसीसीआयचे लोकपाल DK जैन यांनी दिलेले आहेत। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही दिवसांपूर्वी या दोन खेळाडूंवरती निलंबनाची कारवाई केली होती, पण नंतर काही दिवसांनी या दोघांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आलेली होती। मात्र या दोघांपुढील अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं 1 एप्रिलपासून क्रिकेटमध्ये काही बदलांची घोषणा केलेली आहे। आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरती या बदलांची माहिती आयसीसीनं दिलेली आहे। त्यामध्ये खेळाडूंच्या जर्सीवरती इंस्टाग्राम हँडलपासून नाणेफेकीऐवजी ट्विटर पोल घेण्यात येणार असल्याचं देखील आयसीसीने म्हटलेलं आहे। क्रिकेटच्या खेळाकडे चाहत्यांचा कल अधिक वाढावा यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात येत असल्याचं आयसीसीनं स्पष्ट केलेलं आहे। मात्र आयसीसी एप्रिल फूल करत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे। भारतीय नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल गटातील 4ही सुवर्ण पदकांना गवसणी घातलेली आहे। आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेमध्ये भारतानं आतापर्यंत झालेल्या स्पर्धेतील 14 पैकी 12 प्रकारांमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे। दिव्यांशु सिंह पनवार आणि एल्विनिल व्हॅलारिन यांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये पुरुष आणि महिलांच्या गटामध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली आहे। किदंबी श्रीकांतला इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये उपविजेतेपदावरती समाधान मानावं लागलेलं आहे। डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेननं श्रीकांतला 2 गेममध्ये 21-7, 22-20 असं पराभूत करत विजेतेपदावरती नाव कोरलंय। मागील 3 ऑलिम्पिकपेक्षा टोक्योतील ऑलिम्पिक हे अधिक अवघड आव्हान असल्याचं तंदुरुस्तीवरती अधिक लक्ष देत असल्याचं भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं सांगितलेलं आहे। 2016 मध्ये तिच्या गुडघ्याला दुखापत झाल्यानं प्रदीर्घ काळ खेळापासून दूर राहावं लागलं होतं। त्यानंतर तिनं काही स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलं, मात्र सायनाला पुन्हा पहिल्यासारखी तंदुरुस्त असल्याचं अद्यापपर्यंत वाटत नाहीये। क्रिस्टियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीमध्ये संधी मिळालेला युवा फुटबॉलपटू मोईस कीन यानं 1 गोल करत युव्हेंटसला एम्पोली विरुद्ध विजय मिळवून देण्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेली आहे। त्यामुळे सेरी ए लीगच्या गुणवत्ता लीगमध्ये युव्हेंटसला 18 गुणांची आघाडी मिळालेली आहे। त्याने सामन्याच्या 71व्या मिनिटाला गोल करत युव्हेंटसला एम्पोली विरुद्ध 1-0 असा विजय मिळवून दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावरती आधारित पीएम नरेंद्र मोदी या बायोपिकच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाने या चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळलेली आहे। त्यामुळे येत्या शुक्रवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। ऐश्वर्या राय बच्चन दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये येण्याचा आपला मानस असल्याचं बोलून दाखवलेलं आहे। मला दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवायचं आहे, मला चित्रपटाचं दिग्दर्शन करायचं आहे। अजूनही मी लक्ष यावरती पूर्णपणे केंद्रित केलेलं नाही, मात्र या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे असं तिने म्हटलेलं आहे। अभिनेता हिमेश रेशमिया भारतीय जवानावरती बायोपिक काढणार असल्याचं समोर आलेलं आहे। सैन्य दलातले जवान विष्णू श्रेष्ठा यांच्या जीवनावरती हा चित्रपट आधारित आहे। 2010 साली विष्णू यांनी धावत्या रेल्वेमध्ये दहशतवाद्यांशी मुकाबला करून रेल्वे प्रवाशांची कशाप्रकारे सुटका केली या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे। दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांच्या कंचना या दाक्षिणात्य चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक येणार आहे। या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेमध्ये दिसणार असल्याची चर्चा होती। या रिमेकमध्ये अक्षय कुमारसह आता अभिनेता आर माधवन आणि कियारा आडवाणी देखील दिसणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। मिल्खा सिंग यांच्या बायोपिकसाठी अक्षयच्या नावाचा विचार करण्यात आलेला होता। मिल्खा सिंग यांची भूमिका नंतर फरहान अख्तरनं साकारली। अक्षय त्यावेळी वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा या चित्रपटामध्ये काम करत होता। या चित्रपटासाठीच अक्षयनं भाग मिल्खा भाग चित्रपटात नाकारलेला होता, मात्र याचा निर्णयाचा खूपच पश्चाताप होत असल्याचं अक्षयनं म्हटलेलं आहे।
सलमानचा बहुप्रतीक्षित चित्रपट दबंग 3चं शूटिंग सुरू झालेलं आहे। चाहते दीर्घकाळापासून या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेले होते। अखेर इंदूरमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ झालेला आहे। सेटवरचा सलमानचा फर्स्ट लुक देखील समोर आलेला आहे। या फर्स्ट लुकमध्ये सलमान चुलबुल पांडेच्या स्टाईलमध्ये दिसतोय। संजय लीला भंसाळी यांच्या मलाल या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एक मराठमोळा चेहरा पदार्पण करतोय। चेतन चिटणीसची भंसाळी यांच्या सिनेमामध्ये वर्णी लागलेली आहे। चेतन या सिनेमामध्ये मिजान जाफरी याच्या मित्राची भूमिका साकारत आहे। मात्र चेतनच्या भूमिकेचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे। मिस पेरू एनिएला ग्रोदोस हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिला मिस पेरूचा ताज गमवावा लागलेला आहे। तिने दारूचं सेवन जास्त प्रमाणात केल्याचं या व्हिडिओमधून दिसतंय। तिच्या या व्हिडिओनं एकच खळबळ माजली आणि तिच्याकडून मिस पेरूचा किताब काढून घेण्यात आला। आता एनिएलाला मिस युनिव्हर्स स्पर्धेत देखील सहभागी होता येणार नाहीये। परिणीतीने प्रियंका आणि निकच्या घटस्फोटाच्या चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत। यामध्ये काहीच तथ्य नसल्याचं परिणीतीने म्हटलेलं आहे। सध्या निक आणि प्रियंका फॅमिलीसोबत मियामीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचं तिने सांगितलेलं आहे। रणबीर आणि सलमानमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या शीतयुद्ध संपण्याची चिन्ह आहेत। रणबीरची गर्लफ्रेंड आलिया भट्ट आणि सलमान संजय लीला भंसाळीच्या सिनेमामध्ये एकत्र काम करतात। इन्शाअल्लाह असं या सिनेमाचं नाव असून आलिया या दोघांमधील शत्रुत्व दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे। मार्वलच्या आगामी सिनेमामध्ये प्रियंका चोप्राची वर्णी लागण्याची शक्यता आहे। अव्हेंजर्स एंडगेमचं गायक दिग्दर्शक जो रुसो यांनी ही शक्यता व्यक्त केलेली आहे। 26 एप्रिलला अव्हेंजर्स एंडगेम भारतामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि यासाठी भारतामध्ये प्रमोशन सुरू आहे। तेव्हा जो रुसो यांनी भारतीय कलाकारांबरोबर काम करायला आवडेल आणि प्रियंका चोप्राबरोबर एका प्रोजेक्टवरती काम करण्याचं सुरू असल्याचं देखील त्यांनी बोललेलं आहे। बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वामध्ये नेमकं कोण स्पर्धक असतील हे अद्याप गुलदस्त्यात असून कार्यक्रमातर्फे स्पर्धकांचं पहिलं अक्षर देऊन त्यांचं नाव सांगण्याचं प्रेक्षकांना आवाहन करण्यात आलंय। वै पे आ सु ची अ प्रा अशी अक्षरं प्रेक्षकांना देण्यात आलेली आहेत। त्यानुसार वैदेही, परशुरामी, अक्षया गुरव, चिन्मय मांडलेकर, सुव्रत जोशी, अभिनय बेर्डे, सुयश टिळक या कलाकारांच्या नावाचा निष्कर्ष चाहत्यांनी लावलेला आहे। यासह महापासमध्ये आता वेजली इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण पाहत रहा जय महाराष्ट्र।